नमस्कार. आज आपण बनवणार आहोत गोकुळ अष्टमीसाठी गूळ पोह्याचे लाडू. हा लाडूचा नैवेद्य अगदी 10 मिनिटात तयार होतो. करायलाही खूप सोपा आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपीला सुरुवात करूया. तर आता आपल्याला इथे कुठल्याही एकाच वाटीचं माप घ्यायचं आहे. तर इथे 2 वाटी पोहे घेतलेत. जाड पोहे आहेत. पाऊण वाटी गूळ आणि 1 वाटी किसलेलं खोबरं, काजू 8 ते 10, बदाम 8 ते 10 आणि तूप लागणार आहे. सुरुवातीला आपल्याला कढई गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये लो फ्लेमवरती आपल्याला पोहे छान खमंग भाजून घ्यायचेत. पोहे भाजताना व्यवस्थित उलटण्याने हलवता येत नाही, त्यासाठी आपल्याला तर मी दुसऱ्या हातामध्ये चमचा घेतला आहे, तर त्याच्याने हलवते. हे अशा प्रकारे म्हणजे छान खमंग पोहे भाजतात. आणि सारखं हलवायचं म्हणजे पोहे करपणार नाहीत. तर पाहू शकता इथे पोहे भाजून झालेत. छान असा गोल्डन कलर आला आहे आणि कुरकुरीत पण झालेत. आता याला मी थंड होण्यासाठी काढून घेते. त्यानंतर आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. लो फ्लेमवरतीच भाजायचं आहे. तर पाहू शकता इथे खोबरं छान भाजलं आहे. आता याला पण मी काढून घेते. आता यामध्ये काजू आणि बदाम आपल्याला थोडे हलकेसे भाजून घ्यायचेत. इथे काजू आणि बदाम पण भाजलेत. याला मी काढून घेते. तरी ते पोहे थंड व्हायला ठेवले होते, तर ते पोहे थंड झालेत. आता हे पोहे आपल्याला रवाळ असे मिक्सरला बारीक करून घ्यायचेत. खूप अशी बारीक पावडर नाही करायची, रवाळ ठेवायची. तर मी मिक्सरचं भांडं छोटं घेतलं, यामुळे मी 2 वेळा थोडे थोडे करून बारीक करून घेणार आहे. अशा प्रकारे रवाळ ठेवायचं. इथे सर्व पोहे बारीक करून झालेत, पाहू शकता. आता काजू आणि बदाम आपल्याला यामध्ये बारीक करून घ्यायचेत. काजू आणि बदामची पण जास्त बारीक पावडर नाही करायची. जशी आपण रवाळ पोह्याची केली अगदी तशीच रवाळ ठेवायची. तर पहा, अशा प्रकारे इथे मी काजू आणि बदाम मिक्सरला बारीक करून घेतलेत. गूळ आणि पोह्याची पावडर ही आपल्याला डबल एकदा मिक्सरमधून फिरून घ्यायची, म्हणजे एकजीव होईल आणि लाडू वळतील. आता या ताटामध्ये काढून घेते आणि आपल्याला तूप थोडंसं मेल्ट करून यामध्ये 3 ते 4 चमचे तूप घालायचे. तूप घालण्या अगोदर आपल्याला हाताने असं खोबरं कुस्करून घ्यायचे आणि एकजीव करायचे. तर इथे मी 7 ते 8 काळे मनुके त्याला बारीक कट करून घेतले. वेलची पावडर घेतली 1 चमचा आणि थोडंसं जायफळ घातले. हे यामध्ये घालून मिक्स करू. ह्या येणाऱ्या गोकुळ अष्टमीला हे गूळ आणि पोह्याचे लाडू नक्की एकदा ट्राय करून पहा. आवडतील. खूप छान आहे आणि करायला पण खूप सोपी रेसिपी आहे. काळे मनुके ऑप्शनल आहेत. आवडले तर घाला, नाहीतर स्किप करा. याला छान असं मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आता तूप घालायचे 3 ते 4 चमचे. छान असं मिक्स करू आणि आता लाडू वळून घेऊ. हे लाडू बनवताना लहान मोठ्या आकाराचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर इथे मी थोडेसे मोठेच आकाराचे करणार आहे. तर पाहू शकता खूप छान लाडू झालेत. तोंडात टाकताच विरघळणारे गरगरीत असे गूळ पोह्याचे लाडू नक्की ट्राय करा.
तर पाहू शकता मी एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते. पहा झालेत की नाही एकदम रवाळ. नक्की ट्राय करा. धन्यवाद.